सकाळी सकाळी घराची साफसफाई, ज्या आपल्या झाडांच्या कुंड्या आहे त्याच्या खाली पण खूप घाण झालेली होती, त्या कुंड्या एका साईडला करून झाडून घेतल्या आणि धुवूनसुद्धा घेतलेल्या आहे. रात्रीची जी भांडी होती तीसुद्धा मांडायची होती. सकाळी सकाळी घराची साफसफाई, झाडांची साफसफाई, लगेच आंघोळ, गॅसच्या शेगडीची पूजा आणि मी केलेली आहे श्रीदोडक्याची भाजी. त्याच्यावरची साल पहिले काढून घ्यायची. तुरीच्या डाळीमध्ये किंवा मुगाच्या डाळीमध्ये किंवा सुक्की शेंगदाण्याचं कूट घालून केली तरी पण ही भाजी खूप छान होते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळीच नित्यसेवा ही करायला पाहिजे. खरं तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर घरामध्ये खूप छान वातावरण होतं आणि आपला पण दिवस खूप छान जातो. पण मला ते शक्य झाले नाही. मी ठरवले होते की सकाळी लवकर उठायचं, लवकर पूजा करायची, पण काही गोष्टी ठरवूनसुद्धा होत नाही. असो, चला, घरातले सर्व काम आवरून झालेले आहे. डबा वगैरे, स्वयंपाक, धुणं, भांडी झाडून पुसून सर्व करून मी माझ्या सेवेला आत्ता बसते. आत्ता सुरुवात करते. खरं तर ही सेवा सकाळीच करायला पाहिजे, पण सगळ्या गोष्टी आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये शक्य होत नाही. तरी पण असो, चला सुरुवात करते. स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक करते. गणपती अथर्व शीर्षाचे पठणसुद्धा मला करायचे आहे. खरं तर मला स्वामी चरित्र पारायण करायचे होते, पण स्वामीच्या मनात केव्हा माझ्याकडून करून घ्यायचे आहे तेच मला कळत नाही. कारण 2-3 वर्ष झाले मी ठरवते पण नाही होत. चला, असं काही इलाज नसतं काही गोष्टींना, असं म्हणलं तरी चालेल. मी तर असा विचार करते की स्वामींना ज्यावेळेस माझ्याकडून करून घ्यायचे असेल त्यावेळेस स्वामी स्वतःहून माझ्याकडून करून घेतील. स्वामीच्याच जर मनात नसेल तर मी कितीही ठरवले तरीसुद्धा काही गोष्टींना इलाज नसतो, असं मी माझाच विचार करत राहते नेहमीच. आपल्याकडे पितांबरी किंवा भैया पावडर नाही, त्यामुळे मी लिंबू आणि मीठ टाकून दिवे स्वच्छ करून घेतलेले आहे. पुसून घेते, कातर वलसर आहे त्यामुळे पहिले दिवा लावून आपल्याला सुरुवात करायची. स्वामी महाराजांना, गजानन महाराजांना पंचामृताने अभिषेक करून घेतला. पंचामृतामध्ये दही, दूध, गोमूत्र, साखर, गंगाजल हे सर्व मी घेतलेलं होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे आत्ता काही दाखवलेलं नाही. अमावस्याला, पौर्णिमेला, मंगळवारचा, शुक्रवारचा धनलक्ष्मी कुंजनसुद्धा भरते. धनलक्ष्मी कुंजनमध्ये आपल्याला 5 कवड्या, गोमती चक्र, लवंगा, वेलदोडे, आपण घरातलं साहित्य घेतलं तरीसुद्धा चालतं. दर पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी तांदूळ बदलले तरीसुद्धा चालतं, पण मी पौर्णिमेला किंवा शुक्रवारचे बदलते. तुम्हाला जर दर पौर्णिमेला, शुक्रवारचे, मंगळवारचे बदलायचे असेल तर तुम्ही बदलू शकता. छान असते धनलक्ष्मी कुंजन आपल्या घरामध्ये भरलेला आणि त्याची पूजा केलेली. धनलक्ष्मी कुंजन ही लक्ष्मीची सेवा आहे. या सेवेमुळे छान अनुभव येतात. बऱ्याच ताई धनलक्ष्मी कुंजन सेवा करत पण असतील. देवपूजा माझी झालेली आहे. गजानन महाराजांना सुद्धा पंचामृताने अभिषेक करून घेतला. खूप सुंदर देवघर दिसत आहे. चला, वरण भाताचा देवाला नैवेद्य दाखवून देते, कारण अजून मी नैवेद्य नाही दाखवलेला. कुकर लावलेला होता, कुकर गार झाला असेल. ताट वाळून आणते, पाणी आणते आणि देवांना देते. तुळशीपत्र पण मला अजून तोडायचे, तोडून नाही ठेवले का तर ते सोकून जातात. तसं आपण नैवेद्य दाखवत नाही. देवाच्या नैवेद्यावरती आपण तुळशीपत्र ठेवतो, तेव्हाच ते देवांना पावन होतं असं म्हणतात. मला पण नक्की माहिती नाही. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. कारण प्रसादाचा आपण सत्यनारायणाचा ज्यावेळेस आपण प्रसाद करतो त्यावेळेस त्यामध्ये आपण तुळशीचे पानं घालतो आणि देवाला नैवेद्य देतो, त्याच्यावरती सुद्धा आपण तुळशीचे पानं घालतो. वरण भात आणि साखर असा मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. केळी पण ठेवलेली आहे, खडी साखर ठेवलेली आहे. भाजी चपातीचा नैवेद्य का नाही दाखवला का तर सकाळी डबा भरलेला होता, सौरभचा पण डबा भरला, त्यामुळे भाजी चपाती नाही दाखवली. फक्त वरण भात साखर एवढंच मी नैवेद्य ठेवलेला आहे. चला, माझी पूजा झालेली आहे. आज अभिषेक घालताना स्वामींना मी सांगितलं, स्वामी तुम्ही मला तुमच्या सेवेकरी करून घ्या. पुढच्या 1 वर्षामध्ये
तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी सेवेमध्ये मला पण भाग द्या किंवा माझ्याकडून तुम्ही तुमची सेवा करून घ्या. गुरुतत्व, गुरुपद, मी स्वामींना माझा गुरु मानते, त्यामुळे मी स्वामींजवळ माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. चला, मला श्री सुक्ताचे पठण करायचे आहे, ते मी आता करून घेते, कारण खूप उशीर झाला. किती वाजले? जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत आता. देवपूजा केल्यानंतर देवाची जी भांडी आहे ती घासून ठेवलेली आहे. आपल्या इथं पितांबरी आणि बहिया पावडर दोन्ही नाही. मी सकाळी लिंबाने देवाचे दिवे घासले आणि देवांना दह्याने आणि पंचामृताने अभिषेक केलेला आहे. हे बघा किती घाण झालेली आहे, माझ्या लक्षातच राहत नाही. आता पहिले घेऊन येते. साडी मी चेंज केलेली आहे, कारण त्या साडीमध्ये मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. खूप कसं तरी वाटत होतं, मला बांधल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी ती साडी काढली. घरातली थोडीफार कामं जी राहिलेली होती ती आवरून घेतली. आता मी निघालेली आहे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. तुम्हाला पण दाखवते. खूप छान सजवलेलं आहे मंदिर. तसं तर कालच म्हणजे त्यांची तयारी चाललेली होती, पण आज खूप सुंदर आहे झालेलं. चला जाऊया. आता झालेले आहे 6:45. दिवाबत्ती आज काही करायची नाही, का तर आपले दिवे अजून चालूच आहे. फक्त दारामध्ये जो दिवा लावायचा आहे तो आल्यानंतर लावते. तसं तर आज जास्त वेळ नाही थांबणार, लवकरच येणार आहे. 7:30ला आरती चालू होती. 15 ते 20 मिनटामध्ये आरती होते. केव्हा आम्ही थोडा वेळ गप्पासुद्धा मारत राहतो तिथं, त्यामुळे उशीर होतो. पण आज नाही थांबणार, आज लवकर येणार आहे आणि आज लवकर पण निघालेली आहे. चला तर मग. लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला अंधार वाटत असेल. आणि हे बघा देवाजवळ दिवा चालू आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वांनी हरिपाठ घेतला, कारण रोजची ती आता सवय झालेली आहे. हरिपाठानंतर आरती झाली. प्रसादसुद्धा इथं बनवलेला होता, कारण दर्शनासाठी बरेच भक्त येतात. त्यांनासुद्धा आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद दिला गेलेला आहे. आजचा मी माझा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला ताईंनो माझा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.